अरे राम राम रे बोट्यो, काय म्हणता भाई? आज आपल्याला जायचं होतं रनिंगले. सकाळीच उठत नाही तर आपल्या मांजर बाईचे दर्शन झाले. का रे बा, तू बी चालतं का रनिंगले? अरे नाही म्हणे बाबा, तूच जाय. मग काय, आपल्या कार्यकर्त्याला फोन लावला आणि सकाळी सकाळी मोसम तर इतका खतरनाक उडालता रे बा पोट्ट्यो, काय सांगू. मग काय, आपले कार्यकर्ते आले, निघालो सगळं बुक राऊंडला जायले. मग काय, सोबत अशी बोलू राहिलो, का रे बा आज किती किलोमीटर मार लागते? अरे तू चालतच आहे म्हणणे बाबा. मग काय, आलोन बाईक राऊंडवर झाले ना आपले कार्यकर्ते एकदम खतरनाक पैकी तयार. मग काय केले ना भाऊ रनिंग सुरू, थांबायचं नावच नाही हो. पूर्ण गार करून टाकली असतं. मग काय, दुसरे कार्यकर्ते भेटले. हे कार्यकर्ते भाऊ करू राहिले ना भाऊ कबड्डीची तयारी. मग काय, कबड्डी असल्यावर आपण जाणार नाही असं होऊच नाही शकत. हा पागडे म्हणते लाईक करून टाका. मग काय, घरी आलो पण डायरेक्ट स्लिप काम. अरे बाबा, खतरनाक मारली रे बा रनिंग. मग काय, तयार वगैरे झालो, निघालो ना भाऊ सरळ ट्युशनला जायला. ट्युशनवर पोहोचत आपले भेटले ना सगळे कार्यकर्ते. हा पाना आमचा डॉन भाऊ दिसते हालत ना असा, पण खतरनाक आहे एकदम. आणि घरी जायला निघत नाही. जाता जाता आपल्याला दिसते बुढी. हा पाना आमचा हरक्या झटी डीचे दिसते जाऊन थांबीनच गडी. मग काय, संध्याकाळी तुम्हाला तर माहितच आहे पोट्टे, आपल्याला जावं लागते दुकानात. मग काय, दुकानात पोहोचत नाही तर आपल्याला तो एक काम. मग थोडा वेळ घरात जातो तर भाई हा पाय ना दिसते ना आपला मोठा बाई करू आला जेवण. मग काय, पोचतो ना बाई घरी. घरी पोचतो तर आपली आई बी बाई भाकर शेकू राहिली ना. भाकर आईची इकडे पुराली नाही, भाकरच्या इकडे. आपली मांजर बाई एकदम टकलून बसली होती, मलाही टाका भाकर. मग चला पोट्टे, मी खातो भाकर. भेटून उद्या तिथपर्यंत जय माता राणी.